वसईतील अर्नाळा परिसरात जुन्या वस्तीवरील तोडफोडीमुळे आदिवासी, कातकरी आणि कोळी समाज संतप्त झालाय। सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप लाल बावटा पक्षाने केलाय। या कारवाईत अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत असून लाल बावटा पक्षाचे स्थानिक कार्यालय देखील पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या 25 मार्च 2026च्या निर्णयानुसार 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याची तरतूद असताना देखील प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येतोय। या घटनेनंतर आदिवासी, कातकरी आणि कोळी समाज अधिक आक्रमक झाला असून आमदार राजन नाईक यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान आंदोलकांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई द्यावी, जुनी वस्ती नियमित करावी, संपूर्ण कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। या प्रकरणामुळे वसई परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।